डॉक्टर अजित कुमार उर्फ गोपाळ एक भयंकर गुन्हेगार. पण आता एक नवीनच गाव आणि नवीनच चेहरा. पण हा चेहरा किती वेळ लपून राहील हे पाहणे नक्कीच इंटरेस्टिंग वाटेल आपल्याला ना. चला तर मग पाहूया. काल झी मराठीवरती देव माणूस मधला अध्याय याचा एपिसोड नंबर 5 प्रदर्शित झाला आणि या भागाचा छोटासा रिकॅप हा माझ्याकडून. देव माणूस मधला अध्याय याचा भाग सुरू होतो एका नवीन योजनेने. गोपाळला म्हणजे डॉक्टर अजित कुमारला अजून पैसे कमवण्यासाठी नवनवीन सावज हवे असतात. पण हे सावज शोधण्यासाठी त्याने आता एक नवीन मार्ग शोधला आहे, तो म्हणजे स्वतःचा टेलरिंगचा व्यवसाय सुरू करण्याचा. गोपाळ आता गावामध्ये एक नवीन टेलरिंग शॉप सुरू करतोय आणि त्यासाठी त्याला हवे हे एक दुकान जे त्याला रेंटवरती हवे असते. त्याच्यासाठी तो त्याचा मित्र मंगेशकडे जातो आणि त्याला सांगतो की मला नवीन टेलरिंग शॉप चालू करायचं आहे. गावामध्ये कोणतं दुकान किंवा जागा मला भाड्याने मिळेल का? तेव्हा मंग्या त्याला त्याच्या शेजारचं दत्तूचं दुकान सुचवतो आणि मंग्या ते त्याला मिळवूनही देतो. इकडे वाराणसीमध्ये दाखवलं गेलं आहे की गंगा म्हणजे जी खऱ्या गोपाळची मैत्रीण असते ती वाराणसीमध्ये गोपाळचा शोध घेत असते, पण तिला गोपाळ मिळत नसतो. तेव्हा ती शोधत शोधत गोपाळ ज्या मिलमध्ये काम करत असतो त्या कपड्याच्या मिलमध्ये चौकशीसाठी जाते आणि तिथे त्याच्याकडून गोपाळ कुठे राहतो याबद्दल चौकशी करते. तेव्हा तिला गोपाळ सातारमधल्या कुरोली या गावात राहतो हे कळतं, म्हणजेच तिला गोपाळच्या गावाचे नाव कळते. इकडे गावामध्ये पोलिसांची एंट्री होते. जिथे तारकाचे घर जळाले असते त्या तारकाच्या घरामध्ये सोने दागिने पैसे असतात. त्याच्यासाठी पोलीस चौकशी करत करत गोपाळच्या घरी येतात. या पोलिसांमध्ये गोपाळचा भाऊ सुधाकरही असतो. तेव्हा सुधाकरचा मुलगा गोपाळकडे पळत पळत येतो आणि सांगतो की काका काका वाड्यावरती पोलीस आले आहेत आणि तुम्हाला बोलवलं आहे. तेव्हा मात्र गोपाळ एकदम गडबडून जातो आणि घाबरतो. त्याचा मित्र मंग्या त्याला घेऊन तो वाड्यावरती जातो. तिथे पोलीस असतातच. पोलीस त्याला विचारणा करतात की त्या दिवशी मुले वाचवण्यासाठी सर्वात प्रथम तूच त्या घरामध्ये गेला होतास, तेव्हा तिथले सोने दागिने कुठे आहे माहिती आहे का? तेव्हा ठरल्याप्रमाणे गोपाळचा चेहरा एकदम शांत असतो आणि असा भोळा चेहरा असतो की मला काही माहितीच नाही. तो तेव्हाही हेच उत्तर देतो की मला खरंच काही माहिती नाही, मी फक्त त्या दिवशी मुले वाचवली आणि बाहेर आलो. तेव्हा पोलीस कॉन्स्टेबल म्हणतात की आम्हाला तुझ्या रूमची झडती घेतली पाहिजे. हे ऐकून मात्र गोपाळचा चेहरा खरोखरच घाबरून जातो. तेव्हा गोपाळ त्याचा मित्र मंग्या याच्या कानात काहीतरी कुजबुजतो आणि मंग्या तिथून निघून जातो. पोलीस कॉन्स्टेबल गोपाळच्या रूममध्ये जातात आणि त्याच्या रूमची झडती चालू करतात. झडती चालू करत असताना त्यांना त्याची एक बॅग मिळते आणि हो, इथेच खरा सस्पेन्स आहे, कारण त्याच बॅगमध्ये गोपाळने तारकाच्या घरातून आणलेले पैसे आणि दागिने असतात. आता मात्र गोपाळ सापडतोय असंच वाटतं. म्हणजे असा सीन क्रिएटच झालेला आहे की आपल्या सर्वांना असेच वाटेल की हा आता देव माणसाचा खेळ खलास, इथे गोपाळ सापडणार आहे. आणि गोपाळला स्वतःलाही असं वाटत असतं की आता माझा खेळ खलास. पण ठरल्याप्रमाणे असं काही होणार नाही, कारण सिरियल पुढे जायची अजून आपल्याला. इथे येते ठरल्याप्रमाणे एक नवीन एंट्री येते, ती म्हणजे तारकाची आणि गावचे जे सरपंच असतात त्यांची. ते पोलिसांना रागवतात, म्हणतात या देव माणसाची चौकशी तुम्ही का करता, या देव माणसाची झडती करू नका. तारका म्हणते यानेच तर माझ्या नातीला वाचवलं, हा माझ्यासाठी देव माणूस आहे, आम्हाला कोणताही गुन्हा दाखल करायचा नाही आहे. त्यामुळे पोलिसही म्हणतात की ठीक आहे, तुम्हालाही गुन्हा नसेल दाखल करायचा तर आम्ही कशाला झडती घेऊ, आणि पोलीस तिथून निघून जातात. आणि इकडे देव माणूस सुटकेचा निश्वास टाकतो, कारण त्याची बॅग ही चेक केलीच जात नाही. इकडे तारका आणि सरपंच गोपाळला म्हणतात की माफ कर, आमच्यामुळे तुला त्रास झाला त्याच्यासाठी. तेव्हा गोपाळ एकदम भोळ्या अशा स्वभावात म्हणतो की नाही, मी तुमच्या गावचा मुलगाच समजा मला, असं काही नाही आहे, मला माफ कर वगैरे असं म्हणू नका, तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात. आजपासून गावामध्ये कोणालाही कुठलाही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला सांगा, मी या गावचा मुलगाच आहे, असे म्हणतो. तारका आणि सरपंच इथून निघून जातात आणि गोपाळ विचारात पडतो की या सोन्याचे आणि पैशाचे लवकरच काहीतरी केले पाहिजे, म्हणजे कुठेतरी लपून ठेवले पाहिजे, जेणेकरून हे कोणाला सापडणार नाही आहे, असा विचारात गोपाळ दाखवला आहे. इकडे खऱ्या गोपाळची मैत्रीण गंगा पोलीस स्टेशनमध्ये जाते. तिचा मित्र पोलीसमध्ये असतो, त्याला ती गोपाळचा नंबर देते आणि सांगते की हा नंबर ट्रेस करून कुठे आहे ते सांग मला,
हा माझा जवळचा मित्र आहे. तेव्हा त्या गंगाचा मित्र तिला म्हणतो, हा ठीक आहे, मी हा नंबर तुला स्ट्रेस करून हा नंबरची माहिती उद्या मी तुला देईन. आता गंगा ही खऱ्या गोपाळपर्यंत पोहोचेल का की खोट्या गोपाळपर्यंत पोहोचते? हा तिचा शोध तिला कुठपर्यंत घेऊन जातोय, आणि गेला तर तो खोट्या गोपाळपर्यंत पोहोचेल का? आणि जर खोट्या गोपाळच्या तावडीत ही अडकली, त्या जाळ्यात ती पकडली गेली, तर ती तिथून सुटू शकेल का? इकडे खोट्या गोपाळला अजून कुठलं नवीन सावज मिळतंय की अजून कोणते कोणते तो नवीन डाव खेळणार आहे, हे पाहणं नक्कीच उत्सुकतेचं राहील. आणि हे पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला जोडले जावा, लाईक करा, कमेंट करा, आणि तुमचं मतही मला नक्की कळवा की देव माणसाचा पुढचा डाव काय असेल. धन्यवाद.